मीडियामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। अखेर चिकुर्डे मंडल दुष्काळी यादीमध्ये समावेश, आमदार जयंत पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश। चिकुर्डे तालुका वाळवा महसुली मंडलातील गावामध्ये दुष्काळ जाहीर करण्यास माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांनी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यामुळे दुष्काळी यादीमध्ये समावेश झाला। तसेच ऐतवडे बुद्रुक, ढगेवाडी, शेखरवाडी, कारवे या गावच्या सरपंच व शेतकरी वर्गातून निवेदन व आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधलं होतं। असेच 1 जानेवारी नवीन वर्ष सुरुवातीला ऐतवडे बुद्रुक फाटा येथे शेतकरी यांच्या वतीनं रास्ता रोको केला असता पोलीस प्रशासनाने 14 जणांच्या वर गुन्हे दाखल केले। तसेच आमदार जयंतराव पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा सरकारसमोर मांडला। यांच्या या पाठपुराव्यामुळेच चिकुर्डे मंडल दुष्काळी यादीमध्ये समावेश झाला असल्याचे राजाराम बापू बँकेचे माजी संचालक शहाजी गायकवाड यांनी सांगितले। यावेळी ऐतवडेचे सरपंच सुभाष कुंभार, कारवे गावचे शहाजी पाटील, ढगेवाडी गावचे संदीप पाटील, सरपंच व शेखरवाडी गावचे अशोक शेखर, तसेच रामराव पाटील, अनंत पाटील तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे, सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी। त्या ठिकाणी मीटिंग लावली आणि सदरचा प्रस्ताव हा शासन दरबारी पाठवण्याचं काम मालसिंग भाऊनी केलं। त्यानंतर नागपूर अधिवेशनात आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब यांनी अधिवेशनामध्ये तो मुद्दा मांडला की वाळवा तालुक्यातील 11 मंडले दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये बसलेले आहेत। पूर्ण शिराळा तालुका बसलेला आहे, परंतु चिकुर्डे मंडलचा समावेश नाही। जयंतराव पाटील साहेब आणि मालसिंगराव नाईक भाऊ यांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला। त्याचबरोबर परवा 1/1/2024 रोजी आमच्या विभागातील सर्व शेतकरी एकत्र येऊन आम्ही ऐतवडे बुद्रुक फाटा येथे रस्ता रोको केला। त्या रस्ता रोकोच्या म्हणजे मंडल बसावे ह्या उद्देशातून, चिकुर्डे मंडल दुष्काळ सदृश्यमध्ये बसावे ह्या उद्देशातून त्या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला। त्या रस्ता रोको करणाऱ्या माझ्यासह आमच्या 14 आंदोलकावर गुन्हे दाखल झाले। तरीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी सांगितलं होतं की 4 दिवसात जर तो निर्णय नाही झाला तर ह्याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू। पण आमच्या आंदोलनाची दखल घेऊन मालसिंग भाऊ आणि जयंतरावजी पाटील साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे कालच परवा झालेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये चिकुर्डे मंडलचा समावेश दुष्काळ सदृश्यमध्ये केलेला आहे। त्याबद्दल मी मालसिंगराव नाईक भाऊ, त्याचबरोबर जयंतरावजी पाटील साहेब आणि आमच्या सर्व आंदोलनकर्ते आणि शेतकऱ्यांचे या ठिकाणी आभार मानतो।